लोकसभा निवडणूक 2024 मतदान झालेलं आहे आणि उद्याला 4 जूनला या ठिकाणी मतमोजणी होणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रासोबत भारताचं लक्ष लागलेलं आहे आणि देशाचंही लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे। तर या निवडणुकीमध्ये माझा नेता कोण, माझा नेता माझा पक्ष याचं सरकार येईल का, मी कोणाचं गुलाल उधळणार, माझा नेता चांगला आहे का, कोणता पक्ष चांगला आहे, कोणतं सरकार आल्याच्या नंतर या ठिकाणी माझा विकास होणार आहे, मी कोण्या पक्षाचा, या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। की उद्या ज्यावेळेस निकाल लागेल, ज्यावेळेस निकाल लागल्याच्या नंतर अनेक लोकांना हा प्रश्न पडला की नेमकं माझा नेता कोण आहे, कोणाचा मी गुलाल या ठिकाणी उधळू, तर हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं। पाहणं एक शिक्षक या नात्यानं, कीर्तनकार या नात्यानं, व्याख्याता या नात्यानं, समाज प्रबोधनकार या नात्यानं आणि त्याही पेक्षा भारताचा एक नागरिक या नात्यानं हा व्हिडिओ मला बनवावासा वाटला। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं कष्टकऱ्यांचं स्वराज्य याची ध्येयाची डोळा निर्माण केलं। मग नेमका पक्ष कोणता चांगला असला पाहिजे, नेमकं कोण्या पक्षाचं सरकार आलं पाहिजे, हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। व्हिडिओ नक्कीच आपण शेवटपर्यंत बघायचा आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच तुमचे डोळे उघडणार आहेत आणि भारतातील एक तरुण, एक सुजाण नागरिक हे कसा असला पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला मात्र 100% सांगणार आहे की नेमकं आम्ही काय केलं पाहिजे। या देशामध्ये आम्ही राहत असताना लोकसभेच्या निवडणुका झाल्या, 2024च्या निवडणुका पार पडलेल्या, भारतासोबत महाराष्ट्र नावाच्या राज्यामध्ये निवडणुका पार पडल्या। महाराष्ट्रामध्ये अनेक या ठिकाणी उमेदवार उभे राहिले, प्रतिस्पर्धी आहेत, एकमेकांवर टीका झाल्या, 12 भानगडी बऱ्याच काही झालेल्या। त्याच्याही अगोदर तुम्ही पाहिलेलं आहे की ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका झाल्या, आपण मतदान एका पक्षाला दिलं, दुसऱ्या पक्षाने जाऊन त्या ठिकाणी त्या पक्षाचं सत्तांतर म्हणजे सत्ता आली, परत ते पक्ष फुटले, असा अनेक सावळा गोंधळ या ठिकाणी केलेला आहे। हा व्हिडिओ बनवताना मी सुरुवातीलाच या ठिकाणी गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगणार आहे की ज्यावेळेस या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्यावेळेस या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या जागा आहेत, जी मॅजिक फिगर आहे, ते मॅजिक फिगर या ठिकाणी कोणता पक्ष गाठणार आहे, कशा पद्धतीने तुम्ही पाहिलेला एक्झिट पोल अशा पद्धतीने येत आहेत। पण त्या व्हिडिओच्या खाली ज्यावेळेस आम्ही कमेंट्स वाचतो, त्यावेळेस कोणत्या तरी पक्षाच्या नावाने कमेंट्स असतात, हे आम्हाला या ठिकाणी बघायचं आहे। आता सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेस या राजकीय पक्षाच्या प्रचार सभा झाल्या, मग या प्रचार सभेमध्ये नेमकी काय भाषणं झाली। कुठल्याही सभेमध्ये मला बेरोजगारीवरती, मला गरिबीवरती, ना शेतकऱ्यावरती, ना कामगार मजूर कष्टकरी जनतेवरती कुठल्याही प्रकारची भाषणे होताना मात्र मला कोणत्याच पक्षाची दिसली नाही। मी पुन्हा एकदा या व्हिडिओला सुरुवातीला सांगेल, मी कोण्या पक्षाचा नाही, माझा पक्ष एकच आहे, ते म्हणजे तुमच्यापर्यंत चांगलं ज्ञान पोहोचवणं, याच्यावरती लक्ष। मी कोण्या राजकीय पक्षाचा नाही, मला कोण्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही, मला काही घेणे नाही, मी काय कोणाचा एजंट नाही, पण कोण्या पक्षाची या ठिकाणी स्तुती करायला मी आलेलो नाहीये, हे पहिले हा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर समजून घ्या। एखादा फाटका येईल, तो एखाद्या पक्षाचा असेल, तो मला खाली कमेंट करेल की याला काय समजते, भाऊ मला जे समजते ती तुला अक्कल नाहीये, तुला 20 रुपयाचं पेट्रोल टाकून तू त्याच्या पुढे हिंडतो त्या नेत्याच्या, तुला अक्कल नाही। हा व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल। राजकीय सभा झाल्या, राजकीय भाषण झाले, आमच्या कष्टकऱ्यांचे गोरगरिबाचे लेकर अभ्यास करू बेजार आहेत, पेपरमध्ये घोळ काय होतो, पेपर काय फुटतात, त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचं या ठिकाणी घोळामध्ये रूपांतर आहे, काही कशाला मिळ नाहीये, परीक्षाच होत नाही, तिकून झाल्या, तर त्याच्यावरती या ठिकाणी ज्या कंपनीला दिला त्या कंपनीनंच कार्यक्रम केला म्हणजे कुंपणानं शेत खाल्लं, अशी अवस्था झालेली आहे। मुलं लागले, त्यांना या ठिकाणी ऑर्डर मिळाल्या नाहीत आणि अनेक अवस्था आहे, याच्यावर कोणी बोलायला तयार नाही। बोलायला काय तयार आहे, यानं आमचं तिकडं पक्ष चोरला, हे दुसरा पक्ष फोडणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे, इकडं होणार आहे, तिकडं होणार आहे, अनेक मुद्दे हेच गाजले। मुद्द्यावर या ठिकाणी जे मुद्दे पाहिजे, ज्यामुळे भारताचा विकास होणार आहे, असं मला कोणत्याही राजकीय भाषणामध्ये पाहायला मिळालं नाही। अपवाद सोडा, एखादा राजकीय नेत्यानं बोलला असेल, त्याचं काहीतरी स्टंटबाजी, त्याचं भाषण केलं असेल, ते नाही मला म्हणायचं, पण जे महत्वाचे मुद्दे, जो उभ्या जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी राजा, कारण आमचा भारत हा कृषीप्रधान देश आहे, या देशामध्ये स्वामीनाथन आयोगानुसार शिफारसी स्वीकारायला पाहिजे होत्या, पण आम्ही नाही स्वीकारल्या। ज्या स्वामीनाथन यांना सन्माननीय आपल्या पंतप्रधान साहेबांनी या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार त्यांनी जाहीर केला, त्यांना भारतरत्न मिळाला, पण त्यांच्या शिफारसी जर स्वीकारल्या असत्या तर खऱ्या अर्थानं संपूर्ण शेतकरी राजाला भारतरत्न मिळाल्याचा आनंद झाला असता, सुखी झाले असते। कारण स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी वाचा एकदा जरा, ओके। जे काही 20 रुपयाचे पेट्रोल टाकून आलेले कार्यकर्ते, त्यांनी इथं तोंड मारायचं नाही। महत्वाचा मुद्दा या ठिकाणी हा आहे की आम्ही मतदान केलं, आम्हाला त्या मतदानासाठी अनेक प्रलोभनं दाखवलेली असतात, तुम्हाला माहितीये, पण मतदान करताना मतदार राजा जागरूक होता का, नाही तर एकाचं बटन दुसऱ्याचं बटन दाबून हे काही मजा नाहीये, हे लक्षात ठेवा। बाबासाहेबांनी सदैव सांगितलं की तुमच्या मतदानामध्ये, तुमच्या बोटामध्ये इतकी ताकद आहे, तुम्ही जर त्या बोटाचा चांगल्या पद्धतीने मतदानाच्या दिवशी जर उपयोग केला तर एक सुशिक्षित सत्तेमध्ये एखादा पक्ष आल्याशिवाय राहणार नाही। मग आम्ही याचा उपयोग केला का, हे आता आम्हाला उद्याला कळेल। सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, सर कोणता पक्ष चांगला आहे,
मग या ठिकाणी हा पक्ष नाही, भाजप चांगले, काँग्रेस चांगले, राष्ट्रवादी चांगले, काय फुटलेली राष्ट्रवादी, फुटलेली शिवसेना, किंवा एखादा वेगवेगळा पक्ष चांगला आहे, किंवा एखादा MIM पक्ष चांगला आहे, वंचित बहुजन आघाडी चांगली आहे, किंवा अजून एखादा XYZ समाजवादी पार्टी असेल, अनेक पक्ष आहेत राजकीय पक्ष. आता इथं मी काही तुम्हाला मुद्दे दाखवले. सर पक्ष कोणता चांगला आहे? मला एकच म्हणायचं, पक्ष तो चांगला असतो जो जनतेच्या हिताची कामे करतो, तो पक्ष चांगला आहे. जनतेच्या हिताची कामे करणारा पक्ष चांगला आहे. मग आता याच्यापैकी कोणा पक्षाने चांगले काम केले? आता मी एक नेहमी सांगत असतो, एक शायर खूप छान म्हणतो बघा, किसी शायर ने खूब लिखा है साहब, ना तो ताज बदला है ना तो सरताज बदला है, ना तो ताज बदला है ना तो सरताज बदला है, अरे मुर्दा वही का वही है लेकिन खाली कफन बदला है. सगळे एका माळेचे मणी असतात, एवढं मात्र तुम्ही या ठिकाणी लक्षात. आता इथं झालं असं, मग आता कोणता पक्ष चांगला? मी ते एका शब्दात वर्णन करेल, विरोधी पक्ष चांगला. त्याचं कारण आहे, सगळ्यांची चिंता फक्त एकाच पक्षाला असते, विरोधी पक्षाला. पण दुर्दैव या देशाचा असे, विरोधी पक्षाला लगेच सत्तेतला लगेच विरोधी पक्षात काही मिळच नाही. म्हणजे न्याय मागायचा कोणाकडे, हा परिणाम, हा प्रश्न आहे. म्हणून बाळांनो मी तुम्हाला सांगतो, कोणता पक्ष चांगला याच्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेवा, की तुम्ही अभ्यास करत असताना किंवा या तमाम भारतातील जनतेला, नागरिकांना, कष्टकरी जनतेला, मायबापांना माझी विनंती आहे, कोणता पक्ष चांगला याच्यापेक्षा मी माझं घरदार, माझ्या घरातील लेकरं सुसंस्कारी कसे होतील, ते नोकरीला कसे लागतील, चांगल्या पद्धतीने त्यांचं जीवन कसं चालू होईल, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. कारण तुमचं सरकार, तुमचा पक्ष म्हणजे तुमचे लेकरं, म्हणजे तुमचं घरदार आहे. नक्की कोण्या पक्षाचा झेंडा घेऊन त्याच्या पाठीमागं हिंडू नका, एवढं तुम्हाला सांगायचं. माझा पक्ष व माझा नेता जिंकला कसं, गुलाल तयार ठेवा, हा विजय आपलाच. अरे ज्याचा विजय झाला त्याचं, त्याला तुझं नाव सुद्धा माहित नाही. तू एवढ्या गर्दीमध्ये गेला, गुलाल उधळा लागला, गावागावात भांडण केले, भावाभावात भांडण केले, मी या पार्टीचा तू त्या पार्टीचा, मी या जातीचा तू त्या जातीचा, मी या धर्माचा तू त्या धर्माचा, जाती जातीत धर्मात गावागावात भावाभावात भांडणं झाली. पण ज्यांच्यासाठी भांडणं झाली त्याला तुझं नावही माहित नाही. अरे तू गुलाल उधळायला गेला, गुलाल उधळताना तू राजा, तुझ्या अंगावरून त्या ठिकाणी ट्रॅक्टरचं चाक गेलं, बोंबलत घरी आला, तुझा पाय मोडला, 10 दिवस तुला तुझ्या मायबापानं आणि बायकोनं या ठिकाणी ज्या ठिकाणी तुला हॉस्पिटलमध्ये नेलं, पैसे खर्च झाले. आणि तुमचं लक्षात ठेवा, मी नेहमी सांगत असतो, गुलाल तयार ठेवा, आपलाच विजय आहे. कोणाचा विजय आहे? कोणीही निवडून आलं तरी तुझ्या घरावर 5च पत्र आहेत, हे लक्षात ठेव. एखादा म्हणला मला माझ्या नेत्यानं घरकुल दिलं, त्याच्या घरातल्या पैशातून नाही दिलं, सरकारी मालमत्ता आहे, सरकारी खजान्यातून दिलेलं आहे. सरकार भारतामध्ये लोकशाही आहे, लोकांनी लोकांसाठी, लोकांच्या हितासाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही राज्य. हे मी नाही सांगत, हे अब्राहम लिंकन सांगतात. हे आम्हाला कधी कळलं पाहिजे. गुलाल तयार ठेवा, हा विजय आपलाच आहे. कोण्या नेत्याचा गुलाल उधळतो तू? अरे तुझा गुलाल काय असला पाहिजे? माझा गुलाल असला पाहिजे. मी MPSC मध्ये पहिला आलो, मी MPSCतून या ठिकाणी राज्यसेवेतून नोकरीला लागलो, मी तलाठी झालो, मी पोलीस झालो, मी अधिकारी झालो, किंवा कार्यकर्त्याचा गुलाल काय असला पाहिजे? माझा भाऊ एखाद्या मोठ्या पदावर गेला, उधाण गुलाल. अहो डीजे लावा, डीजे लावून नाचा ज्यावेळेस तुमचा भाऊ एखाद्या मोठ्या पदावर असेल, तुम्ही एखाद्या मोठ्या पदावर जाल, माझ्या मायबापाला आनंद वाटेल. असं काम केलं तुमच्यासाठी अख्खं गाव गुलाल उधळ, तो गुलाल या गुलालापेक्षा फार मोठा असेल. म्हणून उद्या कोणाचा विजय झाला, कोण पडलं की त्याच्या घरावर जाऊन भांडण करणं हे आपल्याला शोभत नाही. ज्यांनी भांडणं केले, केस लागल्या, त्यांच्यावर पोलीस केसेस झाल्या, बाहेर काढण्यासाठी बायकोचे मंगळसूत्र काही काहींना मोडावं लागले, काही काहींना घरातलं घरदार विकावं लागलं, तरी सुद्धा अंगावरच्या केसेस दूर झाल्या नाही. जरा नीट सुधरा. मी एवढंच मला सांगायचं आहे की उद्याला कोणाचा निकाल आहे याच्यापेक्षा माझा निकाल हा कधी असेल, माझ्या निकालाच्या दिवशी, माझ्या रिझल्टच्या दिवशी असेल. तरुणांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला हे गोष्ट लक्षात ठेवा, नेत्याच्या मागे आपण गेलो, आपल्याला एखादी केस लागली, भाऊ आयुष्यभर आपली ती केस मिटत नाही. हा मुद्दा तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. माझा पक्ष सत्तेत आला का? अरे कोणता पक्ष काय चाललंय तुमचं? महायुती का महाविकास आघाडी? कोणी येऊ द्या, त्यांना माहित तर पाहिजे तुम्ही कोण आहे. त्यांना माहित तर पाहिजे की बाबा हा आता या ठिकाणी मी सत्तेमध्ये आलोय. कोणालाही निवडून येऊ द्या, फक्त एकच मला सांगायचं, गावागावात लक्षात ठेवा, गावागावात भावात, जातीत, धर्मात भांडणं करू नका. कोणाचंही सरकार येतील, अटल बिहारी वाजपेयी बघा, मी ज्यांचं काम चांगलं त्यांचं नेहमी नाव घेतो. त्यांनी सांगितलंय की सरकारें आएगी, सरकारें जाएगी, पण लेकिन ये देश रहना चाहिए, इस देश का लोकतंत्र रहना चाहिए. ते कोण्या पक्षाचे होते, काय होते याच्याशी मला अजिबात घेणं देणं नाहीये. पण गावागावात, भावाभावात, जाती जाती, धर्मात आमचे जे भांडणं चालू झाले आहे इलेक्शन पासून, आणि हे या नेत्याचे काम आहेत. त्यांना भांडणं लावलेत. त्यांना माहिती आहे की आम्ही जवळ येणार, हे जवळ आले म्हणजे आपला कार्यक्रम झाला.
म्हणून हात जोडून विनंती आहे दादांनो, उद्याला कोणाचं सरकार येते हे हसत खेळत सोडून द्यायचं. काही ग्रामपंचायतच्या गावामधल्या निवडणुका खुनीपर्यंत जातात, एकमेकाचा जीव घेण्यापर्यंत जातात. पण काही गावातल्या निवडणुका बिनविरोध होतात, तर काही गावातल्या निवडणूक होईपर्यंत एकमेकाचे विरोधक नंतर एका सोबत गुलाल उधळतात. हे आम्हाला कधी कळणार आहे? हम सब भाई भाई म्हणतो आम्ही, अब है प्रीत जहाँ की रीत सदा मैं गीत वही के गाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. किती सुंदर आहे बघा ते गाणं. हे प्रीत जहाँ की रीत सदा, इथली प्रेम इथली सदा रीत आहे. हे आम्हाला कधी कळणार? म्हणून कोणाचंही सरकार आलं तुम्ही तुमच्यात भांडण करून घेऊ नका. मित्रात मी या पक्षाचा, मी त्या पक्षाचा, ठीक आहे. तुम्हाला विचार आवडणं एक चांगली गोष्ट आहे, तुम्हाला आवडावे, तुम्ही कोण्या पक्षाचे, त्याच्यापेक्षा तुम्ही भावा जाती धर्मामध्ये एकत्र नांदा, एकत्र राहा. एवढं मात्र मी तुम्हाला एवढं सांगेल. कारण ज्यावेळेस आपल्याला संकट येते त्यावेळेस आपल्या जवळच आपल्या कामी पडतो. त्यावेळेस आपण असं म्हणत नाही की माझ्याच जातीच्या मला उचलून दवाखान्यात न्या, माझ्याच जातीच्या माणसाचं मला रक्त द्या, माझ्याच धर्माच्या माणसाचं मला रक्त द्या, माझ्याच भावाचं अजिबात नाही. आपण आपल्या सर्वांचं एक रूपानं एक गुन्ह्या गोविंदानं खेड्यापाड्यामध्ये राहतो, शहरामध्ये राहतो. पण कोणाची सत्ता येऊ द्या, फक्त माझं एवढंच तुम्हाला विनंती आहे जोडून, सत्ता कोणाची येऊ द्या, आपापसामध्ये भांडू नका. एवढं मात्र लक्षात ठेवा. सत्ता कोणाची येईल, कारण अमरपट्टा घेऊन कोणी आलेलं नाही. बघा, कार्यकर्त्याच्या भरोशावर आमदाराचे, खासदाराचे, नेत्याचे घर बघा. हे आहे या ठिकाणी उलट झालं. आता बघा, हे झालं या ठिकाणी नेत्याचं घर बघा, आणि हे झालं या ठिकाणी कार्यकर्त्याचं घर. कार्यकर्त्याचं घर ज्या दिवशी असं होईल त्या दिवशी आपण त्याला मानू. पण एका कार्यकर्त्याचं होऊन काय फायदा आहे? नेत्याचं घर जर पाहिलं तुम्ही तर 5 स्टार हॉटेलपेक्षा भारी दिसतंय, VIP सगळ्या गोष्टी येतात. पण आमच्या कार्यकर्त्याचं घर हाय ते मातीचं घर आहे, जसंच्या तसं. घरकुल दिलं म्हणून तो आनंदात आहे. हे होऊ देऊ नका. कारण शेवटी आपला संसार, आपले लेकरं, आपलं या शिक्षण आणि संस्कार महत्वाचे आहेत. हाच्या मातीचा वसा वारसा आहे. बाबासाहेब फार सुंदर म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे आम्हाला कळलं पाहिजे हो. आणि एवढी ताकद या ठिकाणी या शिक्षणात आहे. माझा नेता कोण आहे हा प्रश्न आम्हाला अजून पडलाय. कोण आहे माझा नेता? आपले नेते असावेत महापुरुष. महापुरुषांचे विचार आमच्या या ठिकाणी नेत्यांच्या आमच्या मनामध्ये असावे. महापुरुषांचे विचार घ्या. हे खरे नेते आहेत. हे नेते नाहीत, हे नेते नाहीत. हे जे माझ्या पाठीमागे दिसतील तुम्हाला असे अनेक लोक असतील त्याच्यामध्ये, हे आपले नेते नाहीत. तर महापुरुष आणि महापुरुषांचे विचार हे आमचे खरे नेते आहेत. आणि त्याच्याही आमचा महत्वाचे नेते कोण आहेत तर ते म्हणजे आमचे मायबाप या ठिकाणी आमचे खरे नेते आहेत. लक्षात ठेवा, आमचा बाप, आमची माय हे आमचे खरे नेते आहेत. म्हणून लक्षात ठेवा, नेता कोण आहे तर हे या ठिकाणी तुम्हाला कळलं पाहिजे. कोणाला नेता मानायचं? लक्षात ठेवा, आपली माय आणि आपला बाप हे आमचे खरे नेते आहेत. तो शेतकरी राजा राब शेतामध्ये राबतो. कधी त्या बापाची फाटकी बनेल पहा, त्या बापाच्या फाटक्या बनेलीकडे आणि बाण तुटलेल्या जोड्याकडे पाहिल्याच्या नंतर कळेल आमचा नेता कोण आहे. आमचा नेता, आमचा बाप, आमची माय हेच आमचे खरे नेते आहेत. महापुरुषांचे विचार, महापुरुष हे आमचे खरे नेते आहेत. यांच्या मागे फिरा, यांच्या विचारावरती चला. हेच आमचं खरं आजचं युगाचं ही आम्हाला गरज आहे. मायबाप सोडून दिले नेत्यासाठी फिरतो राजा, हे चुकीचं आहे. म्हणून उद्याच्या इलेक्शनच्या माध्यमातून सगळ्या तमाम भारतीय नागरिकांना माझी विनंती आहे, उद्या गुलाल कोणाचा असू द्या, उद्या गुलाल कोणाचाही येईल, कोणीही या ठिकाणी पंतप्रधान हो किंवा कोणाचे तुमच्या भागात कोण खासदार झालं, तुमच्या भागामध्ये कोण आमदार पडलं, इथून पुढच्याही निवडणुका होतीला हात जोडून माझी विनंती आहे, जाती धर्मात या ठिकाणी भावात गावागावात भांडण करू नका. केस अंगावरती घेऊ नका, भानगडी करू नका. माझा नेता पडला मग मी तुमच्यामुळं माझा पडला म्हणून भानगडी करू नका. कारण ज्याच्यासाठी भांडण केलं त्याला माहित पण नाही आपल्यावर किती केसा लावल्या पोलिसवाल्यांनी. कोणी सोडवायला येत नाही भाऊ, एवढं मात्र लक्षात ठेवा. कारण कायद्याच्या पुढे कोणी नसतं. कारण हा भारत देश आहे. या भारताचं तंत्रज्ञान, या भारताचं सर्वोत्तम असं हे जे संविधान आहे हे संविधान टिकलं पाहिजे, तो देश राहिला पाहिजे. त्या देशाची लोकशाही जिवंत राहण्यासाठी निवडणुका असतात, निवडणुका येतात, निवडणुका जातात. पण आपल्यामध्ये भांडण होता कामा नये, कटुता निर्माण होता कामा नये. कारण हा भारत आहे, हा प्यार की गंगा बहानेवाला आपला हा देश आहे. आणि या देशामध्ये आम्ही गुन्ह्या गोविंदानं नांदतो. आमचे मुलं शिकले पाहिजे, मोठ्या पदावर गेले पाहिजे, अधिकारी झाले पाहिजे. तरुण मुलांनी राजकारणाकडे येत असताना राजकारणी लोकांसारखं वागावं, नक्की त्याच्या पुढं करून भानगडी कराव्या.
हे अजिबात केलं नाही पाहिजे, एवढं मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. तुमचा नेता निवडून येईल, चाहे पडल, किंवा तुम्ही ज्याला मानता तो आला काय नाही आला काय, याचा अर्थ असा नाही की आपल्याला तो निवडून आला म्हणजे आपलं या ठिकाणी 10-20 कोटीचा फायदा झाला आणि पडला म्हणजे आपलं 10-20 कोटीचं नुकसान झालं, असं काही नसते. शेवटी मायबाप आपले नेते आहेत, महापुरुषांचे विचार या ठिकाणी आपण घेऊन चाला, ते महापुरुष आपले नेते आहेत, हे ज्याला कळलं तो या जगामध्ये सर्वोत्तम राहिला. आणि हे उद्याच्या निवडणुकीचं हेच खरं या ठिकाणी ब्रीद आहे. बाळांनो, तुम्ही पाहिलं असेल, हे नेते आज तुमच्या सोबत भांडताना दिसतात, उद्या रात्री सोबतच एका ठिकाणी एकाच टेबलावरती बसून जेवण करतात. आम्ही आपापसामध्ये भांडतो. त्यांचा एक शब्द असते, आमचे मतभेद आहेत पण आमचे मनभेद नाही. आमच्यामध्ये वैचारिक मतभेद आहेत पण आम्ही एकमेकाची कट्टर विरोधक नाही. आणि तुम्ही कशाला एकमेकासाठी भांडण करता, हाच मला या व्हिडिओतून संदेश द्यायचा होता. जय हिंद, जय भारत. हा देश राहण्याचे एवढं मी सांगतो. म्हणून भांडण करू नका. उद्याला कोणाचाही या ठिकाणी रिझल्ट येऊ द्या, निवडणूक येऊ द्या, आनंदाने स्वीकारा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. भारत माता की जय. धन्यवाद. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच मात्र हा शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.